1300 मतांनी आघाडीवर आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातले आरोपी गंगणे हे आघाडीवर आहेत। त्यांच्या उमेदवारीवरून प्रचंड गदारोळ झालेला होता, टीका टिप्पणी झालेली होती। विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा प्रचंड गाजवलेला होता, कारण तुळजापूरचा ड्रग्ज प्रकरणच पूर्ण राज्यभरामध्ये गाजलेलं होतं। असं असताना या ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी असलेले गंगणे सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण तुळजापूरमध्ये राणा पाटील यांनी विनोद गंगणे यांच्यासाठी जोर लावलेला होता। राणा पाटील हे तुळजापूरचे विद्यमान आमदार आहेत, तर त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील आणि विनोद गंगणे यांच्या विरोधामध्ये जोरदार रान पेटवलेलं होतं। ड्रग्ज प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल त्यांनी केलेला होता। मात्र विनोद गंगणे हे सध्या 1400 मतांनी आघाडीवर आहेत। तिकडे मालवणमध्ये 4 पैकी भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत। मालवणमध्ये शिवसेनेचा 1 उमेदवार सध्या आघाडीवर आहे। कणकवलीमध्ये संदेश पारकर सध्या 3 मतांनी केवळ आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कणकवलीमध्ये संदेश पारकर 3 मतांनी आघाडीवर आहेत आणि मालवणमध्ये 4 पैकी भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे आता सध्या भाजपनंच आघाडी घेतली तळ कोकणात असं म्हणावं लागेल। खास करून हा संघर्ष होता भाजप विरुद्ध सेना असा, त्यामुळे इतर पक्षांनी अजून तिथे तरी खातं खोललेलं नाहीये। असं असताना मालवणमध्ये 4 पैकी भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत आणि मालवणमध्ये शिवसेनेचा 1 उमेदवार आघाडीवर आहे। तर कणकवलीमध्ये संदेश पारकर 3 मतांनी आघाडीवर आहेत। कशा प्रकारे गुलालाची उधळण सध्या केली जाते आपण पाहतो आहोत। एका टिप्परवर चढून कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान डॉल्बी आणि मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आलेली असली तरी कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतो आहोत। गुलालाची उधळण केली जाते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आपल्या उमेदवारासाठी, विजय उमेदवारासाठी या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे। आणि मतमोजणी केंद्रामध्ये जशी मोजणी सध्या सुरू आहे, जे निकाल किंवा जी आकडेवारी सांगितली जाते तसा हा विजयाचा विश्वास हे सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत घेऊन काही वेळात खरं तर चित्र स्पष्ट होईल। मात्र त्यापूर्वीच आता हा जल्लोष करण्यास त्यांनी सुरुवात केली। अकलूजमध्ये शरद पवार यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। रेश्मा अडगळे 1300 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि अकलूजमध्ये शरद पवार यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे। काहीशी दिलासादायक बातमी त्यांच्यासाठी। तर रेश्मा अडगळे या सध्या 1300 मतांनी आघाडीवर आहेत। अकलूजमध्ये शरद पवारांचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अकलूजमध्ये देखील मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला होता। अकलूजमध्ये खास करून मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि अकलूजमध्ये आता शरद पवारांचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। रेश्मा अडगळे या 1300 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीतच शरद पवार गटाचं म्हणजे चित्र जर पाहिलं तर शरद पवार गट हा 7 जागांवर आघाडीवर आहे। मव्यामध्ये सध्या तळाशी जरी असला तरी सुद्धा 7 जागांवर त्यांनी आघाडी घेतली आणि खास करून अकलूजमध्ये रेश्मा अडगळे 1300 जागेवर सध्या आघाडीवर आहेत। अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उमेदवार असलेल्या रेश्मा अडगळे या 1300 मतांनी आघाडीवर आहेत। रत्नागिरीमध्ये युतीचा उमेदवार आघाडीवर आहे। शिवसेना भाजपच्या शिल्पा सुर्वे या आघाडीवर आहेत। रत्नागिरीमधलं हे चित्र आहे। सिंदखेड्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत आणि अकलूजमध्ये शरद पवार यांचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे। रेश्मा अडगळे या 1300 मतांनी आघाडीवर आहेत। तर काटोलमध्ये देखील आपण पाहतोय शरद पवार गटाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। काटोलमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कन्नडमध्ये काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या पुढे शरद पवार गटाच्या अर्चना। तर लोणावळ्यामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लोणावळ्यामध्ये राजेश सोनवणे हे सध्या आघाडीवर आहेत लोणावळ्यामध्ये। तर तिकडे काटोलमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शरद पवार गटाच्या अर्चना देशमुख या सध्या आघाडीवर आहेत।